नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला, आपला जास्त वेळ वाया न जाता आपल्यासाठी असणारी अत्यंत महत्त्वाची बातमी आणि त्या बातमीच्या संदर्भात स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया. मित्रांनो, आजची महत्त्वाची बातमी आहे आनंदाची खुश खबर. पेन्शन संदर्भात बातमी. पेन्शनमध्ये ₹45,000 वाढ, ₹5,000 मेडिकल अलाउन्स, किमान पेन्शन जाणून घ्या. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती पाहूया. नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. पेन्शनधारकांनी वर्षानुवर्षी मागणी आता ऐन भरात आली आहे. 8व्या वेतन आयोगाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मित्रांनो, ही आपली पुन्हा एकदा मी आपले पुन्हा एकदा ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आणि आनंदाची बातमी आहे. पेन्शनमध्ये तब्बल ₹45,000 पर्यंत वाढ आणि ₹5,000 मेडिकल अलाउन्स अशी मागणी जोर धरू लागली आहे. संपूर्ण बातमी शेवटपर्यंत पहा. मुख्य मागणी. ₹45,000 किमान पेन्शन का? वेतन आयोगाकडून सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठ्या अपेक्षा दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर पेन्शनधारकाच्या संघटनेने एक मागणी केली आहे. मागणी आहे किमान पेन्शन ₹45,000 वाढ करा. 7व्या वेतन आयोगानुसार किमान बेसिक पेन्शन किंवा वेतन ₹18,000 आहे. पण महागाई प्रचंड वाढली आहे. सन्मानाने जीवन जगणे पुरेसे नाही. म्हणून ही मागणी आता संघटनेकडून केली जात आहे. फिटमेंट फॅक्टर आणि त्याचे गणित. या मागणीच्या मागे 3.83 फिटमेंट फॅक्टर पेन्शनधारकांनी 3.83 फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची मागणी केली आहे. आणि हा लागू झाल्यास काय होईल? सध्याचे किमान पेन्शन ₹18,000 गुणिले 3.83 बरोबर सुमारे 68,940 म्हणजेच जवळपास ₹69,000 पेन्शन आणि याच आधारावर किमान बेसिक ₹45 वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. इतकंच नाही तर आणखी दोन मोठ्या मागण्या आहेत. एक, निवृत्तीच्या वेळी शेवटच्या पगाराच्या 67% पेन्शन म्हणून द्या. मागणी क्रमांक दुसरी, कुटुंब पेन्शन फॅमिली पेन्शन शेवटच्या पगाराच्या 50% द्या. सध्या हे प्रमाण कमी करून डीए आणि डीआर आणि मेडिकल ₹5,000 मागणी केली आहे. मागणी वाढत असल्याने पेन्शनधारकांना आणखी एक महत्वाची मागणी केली आहे. डीए आणि डीआर मध्ये दर 3 महिन्यांनी बदल करा. सध्या 6 महिन्यांनी बदल होतो, पण महागाई भत्ता हा 3 महिन्यांनी बदलत असल्याने पेन्शनमध्ये वेळोवेळी बदल होईल. आणि सगळ्यात दिलासादायक बातमी म्हणजे वैद्यकीय सुविधेत सुधारणा. पेन्शनधारकासाठी कॅशलेस उपचार आणि सुविधासाठी फिक्स मेडिकल अलाउन्स ₹5,000 करा. सध्या ₹1,000 मिळते, पण औषधाचा खर्च पाहता ₹5,000 गरज आहे. ही मागणी खूप महत्वाची आहे. सरकार काय करणार? काय आश्वासन आहे? आता प्रश्न, या मागण्याचा मान्य होणार का? सध्या या मागण्या आहेत, अंतिम निर्णय नाहीत. पण एक सकारात्मक बातमी अशी आहे की 8व्या वेतन आयोगाकडून संघटनेला आश्वासन दिले आहे की कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल आणि 7व्या वेतन आयोगात जशा काही कर्मचाऱ्यांवर अन्याय झाले होते तशा प्रकारचे अन्याय यावेळी होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. आणि म्हणजेच 8व्या वेतन आयोगाचा फायदा नक्की होईल अशी आशा निर्माण झाली आहे. वेतन आयोगाच्या शिफारसी आणि त्यानंतर सरकार घेणारा निर्णय यावर तुमचे वेतन आणि पेन्शन किती वाढणार हे
येत्या काही दिवसात लवकरच स्पष्ट होणार आहे. याचा संदर्भ थोडक्यात निष्कर्ष रिझल्ट पाहता पेन्शनधारकांच्या या मागण्या रास्त आहेत. रुपये 45,000 रुपये किमान पेन्शन आवश्यक आहे. शेवटच्या पगाराच्या 67% पेन्शन मिळायला हवे. 50% फॅमिली पेन्शन मिळायला पाहिजे आणि 5,000 रुपये मेडिकल भत्ता किंवा अलाउन्स मिळायला पाहिजे. याकरिता महागाईच्या काळामध्ये सन्मानाने जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे आणि म्हणूनच 3.83 फिटमेंट लागू झाल्यास हा बदल शक्य आहे. आणि याच धर्तीवर आता हा व्हिडिओ आपण व्हायरल केला आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही बातमी व्हायरल केली आहे. तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. हा व्हिडिओ आपणास आवडल्यास आपल्या दोस्त मित्रांना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.